Hello students, welcome in the online lecture. This is the 10th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, we will study about the disease, definitions of disease, parasite, pathogen. We also study about the types of diseases, that is the congenital diseases and acquired diseases. In that lecture, we also study about the first protozoan parasitic disease, that is the amoebiasis. In that, we will study about the causative agent of amoebiasis, then symptoms, mode of transmission, treatment and diagnosis of the amoebiasis. In this lecture, we will study about the next diseases in the topic, that is the malaria and ascariasis. In this lecture, we will study about that symptoms, mode of transmission, causative agent, treatment and diagnosis of these two diseases. First, we will study about the malaria. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन डिसीजेस ऑफ मॅन बघितलं, ज्याच्यामध्ये डिसीजेसचे दोन प्रकार बघितले, कंजनायटल डिसीज, ॲक्वायर्ड डिसीज. ॲक्वायर्ड डिसीजेसचे दोन प्रकार बघितले, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. त्याच्याबरोबर डिसीजची डेफिनेशन स्टडी केली, पॅथोजनची डेफिनेशन स्टडी केली, पॅरासाईटची डेफिनेशन स्टडी केली आणि अमेबियासिस हा जो डिसीज आहे त्याच्याविषयी आपण स्टडी केला, ज्याच्यामध्ये आपण कॉझिटिव्ह एजंट बघितला, त्याचे सिम्पटम्स बघितले, मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं, डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट बघितलं आणि लास्टला प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं. या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण मलेरियाविषयी स्टडी करणार आहे आणि दुसरा डिसीज आपण स्टडी करणार आहे अस्कॅरियासिस. तर बघूया मलेरिया. The causative agent of the malaria is the plasmodium. There are 4 species of plasmodium. Causative agent जो आहे मलेरियाचा तो आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम इज द जीनस. प्लाझ्मोडियम ही जीनस आहे आणि त्या जीनसच्या अंडर 4 प्रकारच्या स्पेसीज येतात ज्या मलेरिया कॉज करू शकतात. The first species is the Plasmodium vivax, second Plasmodium ovale, third Plasmodium malari and fourth Plasmodium falciparum. या 4 स्पेसीज ज्या आहेत प्लाझ्मोडियमच्या, त्यापैकी आपल्या इंडियामध्ये जो मलेरिया कॉज करणारा आहे ती स्पेसीज आहे प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स. आपल्या इंडियामध्ये प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स या जीनस स्पेसीजमुळं आपल्याला मलेरिया होतो. ही जी प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम ही जी स्पेसीज आहे, इट इज मोस्ट सिरियस टाईप ऑफ मलेरियल डिसीज विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅलिग्नंट मलेरिया. प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम या जीनस स्पेसीजमुळं होणारा जो मलेरिया आहे तो सिरियस टाईपचा असतो मलेरिया, ज्याला मॅलिग्नंट मलेरिया असं म्हटलं जातं. Malaria is a vector-borne infectious disease and the vector of malaria is female Anopheles mosquito. हा vector-borne disease आहे, म्हणजे एका इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल पर्सनकडे ट्रान्समिट होण्यासाठी त्याला व्हेक्टरची गरज असते, कॅरियरची गरज असते आणि त्याची कॅरियर आहे फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो. या फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटोच्याद्वारे मलेरियल पॅरासाईट इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल हेल्दी पर्सनकडं जात असतो. आता बघूया त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे. प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनादर थ्रू ॲन इन्सेक्ट वेक्टर फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो. प्लाझ्मोडियम हा व्हेक्टर बॉर्न असल्यामुळं मलेरिया तो फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटोद्वारे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्समिट होत असतो. तो होत असताना याची लाईफ सायकल कशी आहे आपण स्टडी करूया. लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. लाईफ सायकल स्टडी करत असताना
The malarial parasite shows two types of cycles. First is the life cycle of malarial parasite in human body and the life cycle of malarial parasite in the female Anopheles mosquito. अशा दोन होस्टमध्ये ते त्याची लाईफ सायकल प्लाझ्मोडियम कंप्लीट करतो. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायजेनेटिक. डायजेनेटिक मीन्स इट रिक्वायर्स टू होस्ट फॉर द कंप्लीशन ऑफ द लाईफ सायकल. लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी याला दोन होस्टची गरज असते. एक म्हणजे ह्युमन होस्ट आणि दुसरा म्हणजे मॉस्किटो होस्ट. म्हणून याला डायजेनेटिक असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्या लाईफ सायकलमध्ये कशा प्रकारे त्याचे लाईफ सायकल चालू राहते तर त्याच्यामध्ये दोन फेजेस आहेत, असेक्शुअल फेज आणि सेक्शुअल फेज. तर असेक्शुअल फेज लाईफ सायकलची which is completed in the human body and sexual phase of life cycle is completed in the mosquito body. दोन फेजेसपैकी असेक्शुअल फेज जी आहे लाईफ सायकलची ती ह्युमनच्या बॉडीमध्ये कंप्लीट केली जाते, तर सेक्शुअल फेज मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कंप्लीट केली जाते. आता आपण बघूया लाईफ सायकल ऑफ मलेरियल पॅरासाइट इन ह्युमन बॉडी. Plasmodium enters into the human body when carrier female Anopheles bites to healthy person. Biting of infected Anopheles to healthy person. इन्फेक्टेड असणारी ॲनाफिलिस मॉस्किटो ज्यावेळी हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी प्लाझ्मोडियम एंटर्स इन ह्युमन बॉडी as a infectious form called as sporozoite. Sporozoite is the infectious form of the plasmodium for the human. ह्युमनला इन्फेक्शन करणारा जो फॉर्म आहे प्लाझ्मोडियमचा त्याला स्पोरोझॉइट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकतं. एखादी इन्फेक्टेड असणारी फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी त्या हेल्दी पर्सनमध्ये ती तिच्या सलायवरी ग्लँडमध्ये साठवलेले स्पोरोझॉइट रिलीज करते अँड दीज स्पोरोझॉइट्स कम्स इन टू ब्लड स्ट्रीम अँड मायग्रेट्स टू द लिव्हर. हे जे स्पोरोझॉइट्स आहेत हेल्दी पर्सनच्या ब्लड स्ट्रीममध्ये रक्तप्रवाहामध्ये येतात आणि लिव्हर सेलकडं मायग्रेट होतात, स्थलांतरित करतात. In the liver cell, the sporozoites multiply into merozoites. लिव्हर सेलमध्ये स्पोरोझॉइट्सचं रूपांतर मल्टिप्लिकेशन होऊन मिरोझॉइट्समध्ये होतं अँड दीज मिरोझॉइट्स रप्चर द लिव्हर सेल्स अँड इन्फेक्ट द रेड ब्लड सेल्स. हे मिरोझॉइट्स लिव्हर सेल्स रप्चर करतात, हिपॅटिक सेल्स रप्चर करतात आणि मिरोझॉइट्स RBCला म्हणजेच लाल रक्तपेशींना इन्फेक्शन करतात. आता लाल रक्तपेशींना इन्फेक्शन केल्यानंतर मिरोझॉइट्स गेट कन्व्हर्टेड इनटू रिंग फॉर्म विच इज कॉल्ड ॲज ट्रोपोझॉइट अँड देन इट सीझोन्स गेट कन्व्हर्टेड इनटू गॅमेटोसाइट्स and these gametocytes are present in the RBCs. Infected RBCs acts as the gametocytes in that male gametes and female gametes are present. बघा, स्पोरोझॉइट्स लिव्हर सेलमध्ये जातात, लिव्हर सेलमध्ये त्यांचं डिव्हिजन होतं, ते डिव्हाइड होतात, त्यांचं फिशन होतं जनरली आणि फिशन होऊन त्याचं रूपांतर मिरोझॉइट्समध्ये होतं आणि हे मिरोझॉइट्स RBCला इन्फेक्शन करतात आणि RBCला इन्फेक्शन केल्यानंतर त्याचं रूपांतर ट्रोपोझॉइट्समध्ये होतं. ट्रोपोझॉइट्स हा रिंग फॉर्म आहे आणि त्याचं नंतर रूपांतर सिझोन नंतर मिरोझॉइट्समध्ये रूपांतरित होतात आणि मिरोझॉइट्स गॅमेटोसाइट्स तयार करतात. गॅमेटोसाइट्स RBCमध्ये प्रेझेंट असतात. RBCमध्ये फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट्स प्रेझेंट असतात. This is about the life cycle of malarial parasite in the human host.
सेकंड बघूया आपण लाईफ सायकल ऑफ मलेरियल पॅरासाइट इन ॲनाफिलीस मॉस्किटो, दॅट इज नथिंग बट द मॉस्किटो होस्ट. When a healthy female Anopheles mosquito bites an infected person, the gametocytes of parasite enters into mosquito body. ज्यावेळी हेल्दी फिमेल ॲनाफिलीस मॉस्किटो इन्फेक्टेड पर्सनला बाईट करते त्यावेळी ती ब्लडमधून फिमेल ॲनाफिलीस मॉस्किटो टेक्स गॅमेटोसाइट्स फ्रॉम ब्लडमधून पॅरासाइटचे गॅमेटोसाइट्स ती सक करून घेते. दीज गॅमेटोसाइट्स आर मॅच्युअर इन द मॉस्किटो स्टमक, गटमध्ये मिडगटमध्ये ते मॅच्युअर होतात. देन फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑकर्स इन द मिडगट. फर्टिलायझेशन मीन्स मेल अँड फिमेल गॅमेटोसाइट्स अंडरगो सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड फॉर्म्स झायगोट. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि काय तयार होतो, झायगोट तयार होतो. द झायगोट मल्टिप्लाय टू फॉर्म स्पोरोझॉइड्स. झायगोटचं मल्टिप्लिकेशन होऊन काय तयार होतात तर स्पोरोझॉइड्स तयार होतात. अँड दीज स्पोरोझॉइड्स आर स्टोअर्ड इन टू सलायव्हरी ग्लँड ऑफ मॉस्किटो. हे जे तयार झालेले स्पोरोझॉइड्स आहेत ते स्पोरोझॉइड्स मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये स्टोअर केले जातात. आणि ज्यावेळी ही फिमेल ॲनाफिलीस मॉस्किटो परत नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी ही लाईफ सायकल परत सुरू होते. लक्षात ठेवायचं इथं ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर होणारा फॉर्म कोणता आहे, स्पोरोझॉइड. ह्युमनच्या बॉडीमध्ये असेक्शुअल फेज लाईफ सायकलची कंप्लीट होते तर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये सेक्शुअल फेज लाईफ सायकलची कंप्लीट होते. दिस इज अबाउट द लाईफ सायकल ऑफ मलेरियल पॅरासाइट इन ह्युमन ॲज वेल ॲज मॉस्किटो होस्ट. नेक्स्ट, signs and symptoms. The classical symptom of malaria is cyclical occurrence of sudden coldness followed by a rigor and then fever and sweating lasting for 4 to 6 hours. काय होतं बघा, सुरुवातीला मलेरियामध्ये हे महत्त्वाचं क्लासिकल सिम्पटम आहे मलेरियाचं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला सायक्लिकल फीवर येतो. 4 ते 6 तासांनी फीवर येत असताना, ताप येत असताना काय होतं, सुरुवातीला सडन कोल्डनेस म्हणजे थंडी वाजून येते. फॉलोड बाय अ रिगर, जोरात हुडहुडी भरून थंडी वाजून येते आणि फीवर येतो म्हणजे ताप येतो. इथं कॉमा असं टाईप झालेलं आहे, कॉमा द्यायचा होता. आणि फीवर आल्यानंतर, ताप आल्यानंतर स्वेटिंग होतं, घाम येतो आणि ताप कमी होतो. ही लक्षणं थंडी वाजून येणं, ताप येणं आणि घाम येऊन ताप कमी होणं, हे जे लक्षण आहे ते दर 4 ते 6 तासांनी दिसतं. हे मलेरियाचं क्लासिकल सिम्पटम आहे. म्हणजे दर 4 ते 6 तासांनी थंडी वाजून ताप येत असेल आणि घाम येऊन ताप कमी होत असेल तर हे सिम्पटम जनरली मलेरियाचं आहे हे बघितलं जातं आणि मग त्याची टेस्ट केली जाते. सेकंड, अदर सिम्पटम्स आर ओमिटिंग, ॲनेमिया, शिवरिंग, अर्थ्राल्जिया मीन्स जॉईंट पेन, हिमोग्लोबिन्युरिया, रेटिनल डॅमेज अँड कन्व्हल्जन्स. आणि काय होतं याच्यामध्ये तर बाकीच्या सिम्पटम्समध्ये ओमिटिंग म्हणजे उलटी होणं, ॲनिमिया म्हणजे आपल्या ब्लडमध्ये इन्फेक्शन होते, मिरोझॉइड्सचा RBC रप्चर होतात, त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते, ज्याला ॲनिमिया असं म्हटलं जातं. शिवरिंग म्हणजे थंडी वाजून येणे सारखी. अर्थ्राल्जिया म्हणजे जॉईंट पेन, आपल्या जॉईंट्समध्ये पेन होतात, सांधे दुखतात. हिमोग्लोबिन्युरिया म्हणजे आपल्या युरिनमधून हिमोग्लोबिन पडायला लागतं. रेटिनल डॅमेज म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या रेटिनलला डॅमेज होतो. आणि कन्व्हल्जन्स म्हणजे फिट येणं, यासारखी लक्षणं दिसतात जर सिव्हिअर इन्फेक्शन झालं तर. द सिरियस सिम्पटम्स ऑफ आर हेडॅक, सेरेब्रल इशेमिया, हिपॅटोमेगाली
means enlarged liver, splenomegaly, enlarged spleen, hypoglycemia and hemoglobin urea. These are the other symptoms. Then renal failure may occurs. काय होतं, सिरियस सिम्टम्स, खूप सिव्हिअर जर झालं असेल आपल्याला इन्फेक्शन मलेरियल पॅरासाईटचं तर खूप डोकेदुखी, सेरेब्रल इशेमिया म्हणजे ब्रेनला प्रॉपर ऑक्सिजन नाही मिळत, आपल्या सेरेब्रल इशेमिया म्हणलं जातं त्याला. काही ब्रेनमधल्या सेल्स डॅमेज व्हायला लागतात प्रॉपर ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळं. ऑक्सिजन का मिळत नाही तर हिमोग्लोबिन आपल्या युरिनमधून बाहेर पडते, आपल्या RBC रप्चर होत आहेत, आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते, त्यामुळं प्रॉपर ब्रेनला ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे तिथल्या सेल्स डॅमेज व्हायला लागतात, त्याला सेरेब्रल इशेमिया म्हटलं जातं, त्यामुळे डोकेदुखी होते. हिपॅटोमेगॅली म्हणजे एनलार्ज्ड लिव्हरवरती सूज येते, बघितलं आपण हिपॅटोसाईटला इन्फेक्शन होते त्यामुळे लिव्हरवरती सूज येते. स्प्लिनोमेगॅली म्हणजे स्प्लीनवरती सूज येते. हायपोग्लायसेमिया शुगरची कमतरता निर्माण होणं. हिमोग्लोबिन युरिया हिमोग्लोबिन पडणं युरिनमधून आणि कंटिन्युअस स्ट्रेन आल्यामुळं किडनीवरती किडनी फेल्युअर होऊ शकणं. जर सिव्हिअर इन्फेक्शन झालं असेल तर किडनी फेल्युअर होऊन व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते. अशी असणारी त्याची सायन्स अँड सिम्टम्स म्हणजे मलेरियल पॅरासाईटची किंवा मलेरियाची लक्षणं. आता डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट कसं केलं जातं? डायग्नॉसिस करण्यासाठी काय केलं जातं तर ब्लड स्मिअर स्टडी केला जातो. मलेरिया कॅन बी डायग्नोस्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर बिसाइड्स अदर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक्स आर ऑल्सो युज्ड. मलेरियामध्ये ब्लड स्मिअर चेक केला जातो. ब्लडच्या स्मिअरमध्ये स्पोरोझोइट किंवा मिरोझोइट स्टेज किंवा ट्रोपोझोइट स्टेज सापडते का ते बघितलं जातं मायक्रोस्कोपिक स्टडी करून ब्लड स्मिअरमध्ये आणि त्याचं डायग्नोसिस केलं जातं. किंवा न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन प्लाझ्मोडियम विवॅक्सचं न्यूक्लिक ॲसिड जे आहेत त्या आपल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये सापडते का, आपल्या न्यूक्लिक ॲसिड्समध्ये त्याचे काही साईन्स दिसतात का, ते ॲम्प्लिफिकेशन करून PCR टेक्निकनं चेक केलं जातं. त्याचं जर न्यूक्लिक ॲसिड आपल्यामध्ये आपल्या ब्लड स्मिअरमध्ये प्रेझेंट असेल तर ते पॉझिटिव्ह येतं. अशा प्रकारे हे टेस्टिंग केलं जातं, डायग्नोसिस केलं जातं. आता ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्ल्यूड्स आर्टेमिसिन बेस्ट कॉम्बिनेशन्स थेरपीज ACTS. ACTS म्हणजे काय तर आर्टेमिसिनिन बेस्ट कॉम्बिनेशन थेरपीज आहे. आर्टेमिसिनिन हे केमिकल वापरून त्याच्या कॉम्बिनेशन थेरपीज दिल्या जातात. WHO has recommended 5 different ACTS which includes various combinations of artesunate, sulfadoxine, pyrimethamine, etc. In addition, quinine is also used. या ACTSच्या कॉम्बिनेशनमध्ये WHOनं 5 प्रकारच्या ACTS तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. आर्टिसुनेट असेल, सल्फॅडॉक्झिन असेल, पायरीमिथेनाइन असेल, मिथेनामाइन असेल किंवा इन ॲडिशन क्विनाइन इज ऑल्सो युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये हे वापरलं जातात केमिकल. लक्षात ठेवा ACTSचा लॉंग फॉर्म आर्टेमिसिनिन बेस्ट कॉम्बिनेशन थेरपीज असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये बघितलं आपण मॉस्किटोमुळं हा होणारा डिसीज आहे. मग प्रिव्हेन्शनमध्ये पहिलं काय? प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय युझिंग मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलंट्स. मॉस्किटो बाईट आपल्याला सुरुवातीला अवॉइड केलं पाहिजे कारण मॉस्किटो बाईटमुळं मॉस्किटो काय करतो आहे प्लाझ्मोडियम इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल हेल्दी पर्सनला ट्रान्समिट करतो आहे. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला आपल्या बॉडीचं संरक्षण मॉस्किटोजपासून केलं पाहिजे. ज्याच्यासाठी आपण मॉस्किटो नेट्स वापरू शकतो किंवा इन्सेक्ट रिपेलंट्स वापरू शकतो. जसं फास्ट कार्ड वापरतो आपण, गुड नाईट कॉइल्स वापरतो अशा प्रकारे. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स अँड ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर वेअर मॉस्किटो लेज एग्ज. साठलेलं जे पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी असेल किंवा खड्ड्यात साठलेलं पाणी असेल, अशा साठलेल्या पाण्यामध्ये मॉस्किटो त्याची एग्ज ले करतात. मॉस्किटोच्या लाईफ सायकलमध्ये 4 स्टेजेस असतात. कोणत्या 4 स्टेजेस असतात त्याच्यामध्ये तर एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. त्यापैकी एग, लार्वा, प्युपा ह्या वॉटरमध्ये कंप्लीट होणाऱ्या लाईफ सायकलच्या स्टेजेस आहेत.
तर अडल्ट ही स्टेज जी आहे ती एअरमध्ये फ्लाय करणारी तुम्ही बघताय मॉस्किटो जे आपल्यालाच बाईट करतात ते अडल्ट स्टेजमधले असतात. एग, लार्वा, प्युपा हे स्टॅग्नंट वॉटरमध्ये कंप्लीट होणारे लाईफ सायकलचे स्टेजेस आहेत. तिथंच जर आपण इन्सेक्टिसाइड्स फवारले समजा तर तिथं त्याच्या अंड्यांची मॉस्किटोच्या अंड्यांची वाढ होणार नाही आणि अडल्ट तयार होणार नाही. त्यासाठी इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचे आहेत. स्टॅग्नंट वॉटर जनरली साठू द्यायचं नाही, प्रॉपर ड्रेनेज करायचं आहे वॉटरचं. मॉस्किटो लार्वी कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग गंबुसिया फिश, फ्रेश वॉटर फिश. गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा ही सरकारी दवाखान्याकडून दिली जाणारी घोषणा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल. तर गंबुशिया फिश म्हणजे काय आहे तर गप्पी मासे. तर गप्पी मासे मॉस्किटोच्या लार्वी फीड करतात, खात असतात. म्हणून गंबुशिया फिश जर स्टॅग्नंट वॉटरमध्ये आपण सोडले समजा तर तिथं असणाऱ्या लार्वी खाल्ल्या गेल्यामुळं अडल्ट मॉस्किटो तयार होणार नाहीत आणि ते असे डिसीज ट्रान्समिट करू शकणार नाही. त्यासाठी गंबुशिया फिश म्हणजेच गप्पी मासे पाळायचे स्टॅग्नंट वॉटरमध्ये. हे करावं लागत नाही आपल्याला जर आपण प्रॉपर ट्रेनिंग करत असू. ड्रेनेजचं वॉटर जर साठवू देत नसेल, साठवू दिलं नाही तर तिथं एग, लार्वा, प्युपा या स्टेजेस कंप्लीट होणारच नाहीत. नेक्स्ट डिसीज आपल्याला स्टडी करायचं आहे अस्कॅरियासिस. अस्कॅरियासिस कॉझिटिव्ह एजंट. इट इज कॉज्ड बाय हेल्मिंथ एंडोपॅरासाइट अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स द राऊंड वर्म. अस्कॅरियासिस हा जो डिसीज आहे तो अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स ह्या हेल्मिंथ एंडोपॅरासाइटमुळे होणारा आहे. हा राऊंड वर्मचा प्रकार आहे. बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. इट इज ट्रान्समिटेड बाय फिको ओरल रूट दॅट इज कॉन्टॅमिनेटेड वॉटर अँड फूड बाय द एग्ज ऑफ अस्कॅरिस. अस्कॅरिसच्या एग्जनी कॉन्टॅमिनेट झालेलं फूड किंवा वॉटर जर आपण घेतलं तर होणारा हा डिसीज आहे. म्हणजे फूड आणि वॉटर कॉन्टॅमिनेटेड असलं पाहिजे, पण कशानं तर अस्कॅरिसच्या एग्जनी जर ते कॉन्टॅमिनेट असेल तरच हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड बाय अनक्लीन हँड्स. अनक्लीन हँड्समुळं सुद्धा हा डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. जनरली हा ह्युमनमध्ये चाइल्ड्सना होणारा डिसीज आहे. अस्कॅरिस म्हणजे जंत नेहमी लहान मुलांना होतात. आता मी म्हटलं इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड बाय अनक्लीन हँड्स म्हणजे अस्वच्छ हातामुळं सुद्धा हा डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. असं म्हणण्यापाठीमागचा रिझन काय आहे तर लहान मुलं मातीमध्ये खेळतात आणि मातीमध्ये खेळल्यानंतर नखांमध्ये माती जाते. जर त्या मातीमध्ये अस्कॅरिसचे एग्ज असतील आणि ते एग्ज नखांमध्ये आले आणि तशाच डर्टी हँड्सने जर त्या चाइल्डनं फूड खाल्लं तर ते एग्ज काय होतात त्याच्या पोटामध्ये जातात. म्हणून अनक्लीन हँड्समुळं होणारा हा डिसीज ट्रान्समिट होणारा हा डिसीज आहे असं म्हटलं जातं. आणि जनरली हा डिसीज कुणाला होत असतो तर चाइल्ड्सना होत असतो. नेक्स्ट बघूया लाईफ सायकल ऑफ अस्कॅरिस. सायकल ऑफ अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स बघूया. लाईफ सायकलमध्ये इट रिक्वायर्स ओनली वन होस्ट फॉर द कम्प्लिशन ऑफ लाईफ सायकल अँड दॅट इज नथिंग बट द मॅन. याच्या लाईफ सायकलला कंप्लीट होण्यासाठी फक्त एकच होस्टची गरज असते, तो म्हणजे मॅन असतो, ह्युमन असतो. म्हणून ह्याला मोनोजेनेटिक असं म्हटलं जातं. मोनोजेनेटिक मीन्स इट रिक्वायर्स ओनली वन होस्ट फॉर द कम्प्लिशन ऑफ लाईफ सायकल. आता बघूया आपण लाईफ सायकलमध्ये सुरुवातीला काय होते. व्हेन द पर्सन ईट द कॉन्टॅमिनेटेड फूड विच इज कॉन्टॅमिनेटेड बाय द इन्फेक्टिव्ह लार्वा or infective eggs, when these contaminated food swallowing by man, the eggs enters into the body of man. ज्यावेळी कॉन्टॅमिनेटेड असणारं फूड जो आहे, इन्फेक्टिव्ह लार्वा डेव्हलप्स विदिन द एग्ज, अशा इन्फेक्टिव्ह लार्वा असणारं एग्जने कॉन्टॅमिनेट झालेलं फूड ज्यावेळी मॅन स्वॅलोइंग करतो म्हणजे खातो त्यावेळी ते एग्ज किंवा तो लार्वा आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो. दिस लार्वा कॅन मायग्रेट टुवर्ड्स द इंटेस्टाईनकडे तो मायग्रेट होतो. आता इंटेस्टाईनमध्ये मायग्रेट झाल्यानंतर एग्स बिकम हॅच अँड लार्वा एंटर्स इन टू द इंटेस्टाईन. हॅच होतात एग्स आणि एग्स हॅच झाल्यानंतर लार्वा कुठे येतो इंटेस्टाईनमध्ये. द लार्वा देन एंटर इन टू द लिव्हर थ्रू ब्लड स्ट्रीम अँड देन इट मायग्रेट टुवर्ड्स द हार्ट. लार्वा ब्लड स्ट्रीमद्वारे लिव्हरमध्ये येतो आणि लिव्हरमधून तो कुठं जातो हार्टमध्ये. आता इंटेस्टाईनकडून लिव्हरकडे येत असताना ब्लड स्ट्रीम कोणत्या ब्लड स्ट्रीममधून येतो
तर हिपॅटिक पोर्टल व्हेनमधून येतो आणि ब्लडमधून तो कुठं जातो, हार्टमध्ये. अँड देन लार्वा मायग्रेट टुवर्ड्स द लंग्स, लंग्समध्ये जातो आणि लंग्समध्ये गेल्यानंतर हा लार्वा मॅच्युअर होतो. म्हणजे लार्वा जरी इंटेस्टाईनमध्ये आला असला तर तो मॅच्युअर होण्यासाठी कशाची गरज आहे, कोणत्या एन्व्हायरमेंटची गरज आहे, तर लंग्समध्ये असणाऱ्या एन्व्हायरमेंटची गरज आहे. द लार्वी मॅच्युअर इन द लंग्स अँड पेनिट्रेट द अल्व्हिओलार वॉल पेनिट्रेट करतात. अँड देन इट मायग्रेट टुवर्ड्स द ब्रॉन्काय अँड देन ट्रकिया, श्वासनलिकेमध्ये येतात. अँड देन इट कम्स इन टू द फॅरिंग्स, घशामध्ये येतात. अँड थ्रू फॅरिंग्स इट एंटर्स इन टू द इसोफॅगस अँड देन इट इंटर्स इन टू द इंटेस्टाईन. म्हणजे इंटेस्टाईनमधून, हिपॅटिक पोर्टलमधून, व्हेनमधून लिव्हरकडं जातात लार्वा, लिव्हरमधून हृदयाकडं, हृदयामधून फुफ्फुसांकडं, फुफ्फुसांमधून श्वासनलिकेमधून घशामध्ये येतात आणि घशामधून दोन्ही ओपनिंग्ज असतात, तुम्हाला माहिती आहे, श्वासनलिकेचंही अन्ननलिकेचंही. आणि म्हणून अन्ननलिकेमधून परत लार्वा आपल्या इंटेस्टाईनमध्ये येतात. अँड देन इन इंटेस्टाईन द copulation between the adult male and female. The female lays the egg in the small intestine and this fertilized egg then comes into the feces of the infected person, and when these feces mix in the soil, the eggs also mix in the soil. ज्यावेळी हे अडल्ट वर्म इंटेस्टाईनमध्ये होतात त्यावेळी त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होते, कॉप्युलेशन होतं. कॉप्युलेशन झाल्यानंतर फिमेल अस्कॅरिस जी आहे ती फिमेल अस्कॅरिस एग ले करते आणि हे जे ले केलेले एग आहेत, फर्टिलायझर्ड एग आहेत, ते सॉईलमध्ये मिक्स होतात. जर उघड्यावरती शौचाला बसलं असेल तर, नाही तर ते मिक्स होऊ शकणार नाहीत. असे फर्टिलायझर्ड एग जर सॉईलमध्ये मिक्स असतील आणि अशा सॉईलमध्ये जर आपण खेळलो तर हे सॉईलमध्ये असणारे जे एग्ज आहेत ते फूड कॉन्टॅमिनेट करतात. जर डस्ट उडाली, समजा सुकले असेल माती, रस्त्याकडेला डस्ट असेल आणि त्या डस्टमध्ये जर हे एग्ज असतील तर हे एग्ज डस्टबरोबर उडतात आणि फूड कॉन्टॅमिनेट करत असतात. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये कंप्लीट होणारी ही लाईफ सायकल आहे. बघा, जरी जंत आतड्यांमध्ये राहत असले तरी ते मायग्रेट होतात आपल्या लिव्हरकडं, हृदयाकडं, फुफ्फुसांकडं, श्वासनलिकेकडं, घशामध्ये येतात. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सिम्पटम्स दिसतात. काय आहेत त्याचे सिम्पटम्स बघूया. सायन्स अँड सिम्पटम्स. गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट accompanied with vomiting and fever. गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट म्हणजे आपल्याला बरं वाटत नाही, ॲबडॉमिनमध्ये दुखतं, पोटात दुखतं. इंटेस्टाईनमध्ये जर अस्कॅरिस असल्यामुळं त्यांना जर डॅमेज केलं असेल अस्कॅरिसनं जर आपल्या इंटेस्टाईनला तर डिस्कम्फर्ट वाटतं, ॲबडॉमिनमध्ये पेन होतात, पचन होत नाही व्यवस्थित, उलट्या होतात आणि तापसुद्धा येतो. प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म्स इन फिकल मॅटर. आपल्या विष्ठेमधून लाईव्ह वर्म्स पडू लागतात. खूप जरी सिव्हिअर इन्फेक्शन झालं असेल तर आपल्या फिसेसमधून लाईव्ह वर्म्स पडायला लागतात. पल्मनरी डिसऑर्डर्स ऑकर इन सम पेशंट्स, निमोनियाटिस, इन्फ्लामेशन इन अल्व्हिओलार वॉल. बघितलं आपण लाईफ सायकलच्या मायग्रेशनचा जो फ्लो आहे, मायग्रेशन जे होतं आहे लार्वीचं, त्याच्यामध्ये आपल्या लंग्सला इन्फेक्शन होतं आहे आणि त्यामुळे पल्मनरी डिसऑर्डर्स डेव्हलप होऊ शकतात. लंग्समधल्या अल्व्हिओला डॅमेज झाल्यामुळं निमोनियासारखे डिसीजेस होऊ शकतात आणि इन्फ्लामेशन इन अल्व्हिओलार वॉल, कारण आपल्या जे लंग्समधल्या अल्व्हिओला आहेत त्याला याच्या लार्वी ज्या आहेत मॅच्युअर होत असताना डॅमेज करत असतात. त्यामुळे निमोनियासारखे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात सिव्हिअर इन्फेक्शन झालं असेल तर. लॉस ऑफ ॲपेटाईट अँड वेट लॉस. आपल्याला भूक मंदावते आणि वजनसुद्धा कमी येतं. इओसिनोफिलिया. नंबर ऑफ इओसिनोफिल इन्क्रीज्ड. इओसिनोफिलिया म्हणजे आपल्या लाल रक्तपेशींची संख्या वाढते अस्कॅरिसचं जर इन्फेक्शन सिव्हिअर झालं असेल
तर these are the signs and symptoms of the malaria: gastrointestinal discomfort accompanied with vomiting and fever, presence of live worms in fecal matter, pulmonary disorders occurs in some patients, pneumonitis, inflammation in alveolar wall, loss of appetite and weight loss, eosinophilia, number of eosinophils is increased. सेकंड, डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट. फर्स्ट बघूया आपण डायग्नॉसिस कसं केलं जातं. डायग्नॉसिस कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द स्टूल. आपल्या विष्ठेचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून त्याच्यामध्ये लाईव्ह वर्म सापडतात का हे बघितलं जातं आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की आपल्याला अस्कॅरिसचं इन्फेक्शन झालेलं आहे की नाही. सेकंड, ट्रीटमेंट बघूया. Antihelminthic drugs like piperazine, mebendazole, levamisole, parenteral are effective against Ascaris lumbricoides. Ascaris lumbricoidsच्या अगेन्स्ट काम करणारे हे जे अँटीहेल्मिंथिक ड्रग्ज आहेत, जनरली आपल्याकडं वापरलं जातं ते कोणतं आहे तर मेबेंडाझोल आहे. शाळेमध्ये आपल्याला ज्या गोळ्या दिल्या जातात त्या अल्बेंडाझोल आणि मेबेंडाझोलच्या दिल्या जातात. पिपेराझिन इज ऑल्सो अँटीहेल्मिंथिक ड्रग्स. देन लिव्हेमिसॉल इज ऑल्सो anti-helminthic drug and parenteral is also anti-helminthic drug which are used against the Ascaris lumbricoides. हे सगळे अँटीहेल्मिंथिक ड्रग्ज आपल्याला दिले जाऊ शकतात. कोणतंही एक ड्रग, मेबेंडाझोल असेल, पिपेराझिन असेल किंवा लेव्हेमिसॉल असेल, पॅरेनेटल असेल किंवा कुठलंही अल्बेंडाझोल, हे सुद्धा ड्रग वापरलं जातं अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्सच्या अगेनिस्ट. आणि शेवटचा पॉईंट बघायचा आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. फर्स्ट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल प्रॉपर अँड सेफ डिस्पोजल ऑफ एक्सक्रीटा. उघड्यावरती शौचाला बसू नये हे पहिलं त्याचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आहे, जेणेकरून एग्ज अस्कॅरिसचे सॉईलमध्ये मिक्स होणार नाहीत. सेकंड, प्रोटेक्शन ऑफ फूड फ्रॉम डस्ट अँड डर्ट. मगाशी सांगितल्याप्रमाणे डस्टमध्ये किंवा डर्टमध्ये जर अस्कॅरिसचे एग्ज असतील आणि ही डस्ट आणि डर्ट जर उडली समजा तर ती फूडवरती बसणार आहे आणि फूडवरती एग्ज येणार आहेत अस्कॅरिसचे. म्हणून आपलं जे फूड आहे ते प्रोटेक्ट केलं पाहिजे. गाड्यावरती जे अन्न सामित वडापावचे गाड्या असतील किंवा कशाची गाडी, पाणीपुरीचे गाडी असतील रस्त्याच्या कडेला उभारलेले, ते जर प्रॉपरली सेफ असणारं फूड नसेल तर खाणं टाळलं पाहिजे. थर्ड, प्रॉपर हँड वॉश बिफोर हँडलिंग द फूड अँड कुकिंग. टॉयलेटला व्हिजिट केल्यानंतर किंवा फूड हँडल करण्यापूर्वी किंवा कुकिंग करण्यापूर्वी प्रॉपर हँडवॉश केले पाहिजेत. वॉशिंग व्हेजिटेबल्स थरली बिफोर कुकिंग अँड अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल्स इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ अस्कॅरियासिस. कोणतेही व्हेजिटेबल्स आपण जर वापरणार असू तर ते कुक करण्यापूर्वी प्रॉपरली धुतले पाहिजेत आणि मग शिजवले पाहिजेत. हे महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती जर डस्ट किंवा डर्ट बसली असेल कदाचित त्याच्यामध्ये अस्कॅरिसचे एग्ज असण्याचे चान्सेस असणार आहेत. म्हणून ते प्रॉपर वॉश केले पाहिजेत आणि मग कुक केले पाहिजेत, जेणेकरून अस्कॅरियासिस होणार नाही. दिस इज अबाउट द अस्कॅरियासिस. बघा, या लेक्चरमध्ये आपण मलेरियाविषयी स्टडी केला. त्याच्यानंतर मलेरियाचा कॉझिटिव्ह एजंट प्लाझ्मोडियम विवॅक्सविषयी स्टडी केला. त्याची लाईफ सायकल बघितली, मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं, त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स बघितले, डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट बघितलं, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं. दुसरा डिसीज आपण हेल्मिन पॅरासायटिक डिसीज बघितला, ज्याचं नाव आहे अस्कॅरियासिस. अस्कॅरियासिसमध्ये आपण त्याच्या कॉझिटिव्ह एजंट बघितला, त्याच्या मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं, लाईफ सायकल बघितली अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्सची. मोड ऑफ ट्रान्समिशन बघितल्यानंतर आपण त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स बघितले, डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट बघितलं आणि त्याच्यानंतर आपण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं. या लेक्चरमध्ये आपण 2 डिसीज स्टडी केलेले आहेत.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा हेल्मिन पॅरासिटिक डिसीज जो आहे तो म्हणजे फिलारियासिस आणि एक बॅक्टेरियल डिसीज स्टडी करणार आहे ज्याचं नाव आहे टायफॉइड. थँक्यू.